सकाळचे 6:30 वाजलेत. अलार्म वाजतो, आपण अजून धड डोळेही उघडलेले नसतात. पण आपला हात आपोआप उशीशेजारी चाचपडतो आणि फोन शोधतो. हो, आणि तो स्क्रीनचा लख्ख प्रकाश थेट डोळ्यांवर पडतो. अगदी. आणि अंथरुणातून बाहेर पडण्याआधीच आपण नोटिफिकेशन्स, ईमेल्स, किंवा सोशल मीडिया चेक करायला लागतो. तेच तर. त्यानंतरची धावपळ तर ठरलेलीच असते आपली. ब्रश करताना कानात इयरफोन्स असतात किंवा समोर एखादा व्हिडिओ चालू असतो. गाडी चालवताना काहीतरी ऐकणं सुरू असतं. ऑफिसमध्ये कॉल्स, मीटिंग्स, टार्गेट्स. आणि संध्याकाळी थकून घरी आल्यावर शांत बसण्याऐवजी आपला हात परत टीव्हीच्या रिमोटकडे किंवा मोबाईलकडे जातो. दिवसभर आपण काहीतरी बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. आपण कायम स्वतःला सांगतो की माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, मी खूप बिझी आहे. पण आज आपण या बिझी असण्याच्या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. कारण एक विचार मनात येतो की ही सततची धावपळ खरंच कामाची आहे की आपण एका मोठ्या भ्रमात जगत आहोत. आपण स्वतःच्याच आतल्या शांततेपासून का पळतोय? हां, जो आपण स्वतःपासून पळ काढण्याचा मुद्दा मांडलात ना, तो खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण आपल्या रोजच्या जगण्याकडे बारकाईने बघतो, तेव्हा एक वेगळी आणि थोडीशी अस्वस्थ करणारी गोष्ट समोर येते. कोणती गोष्ट? आपण ज्याला वेळेची कमतरता म्हणतो, ती खरं तर आपल्या भावनांची हाताळणी करण्याची, म्हणजे इमोशनल मॅनेजमेंटची अडचण असते. म्हणजे आपण स्वतःच्याच भावनांपासून दूर पळतोय असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच. आपण स्वतःला सतत एका विशिष्ट वेगात आणि आवाजात ठेवायला शिकलो आहोत. कारण तो आवाज आणि तो वेग आपल्याला एका सुरक्षित आवरणात ठेवतो. जर आपण तो वेग कमी केला, तर आपल्याला काहीतरी फील करावं लागेल. अगदी बरोबर, स्वतःच्या आत डोकावून बघावं लागेल. आणि तीच आजच्या काळातील आपली सर्वात मोठी भीती बनली आहे. पण थांबा, इथे मला एक व्यावहारिक प्रश्न पडतो. जर एखादी व्यक्ती खरंच 2 शिफ्ट्समध्ये काम करत असेल, कुटुंबासाठी झटत असेल, तर त्याला आपण भ्रम कसा म्हणू शकतो? बॉसचं ईमेल सकाळी चेक करणं ही आजच्या काळाची गरज नाहीये का? हो, अतिशय रास्त प्रश्न आहे हा. आणि इथेच आपल्याला गरजेचं काम आणि सवयीची विक्षिप्त धावपळ यातील फरक समजून घ्यायला हवा. कुटुंबासाठी कष्ट करणं किंवा जबाबदारी पार पाडणं याला कोणी भ्रम म्हणत नाहीये. पण गंमत कुठे होते माहितीये? कुठे? तुम्ही तो एक महत्त्वाचा ईमेल चेक करता आणि त्यानंतर पुढची 20 मिनिटं तुम्ही नको त्या रील्स बघत बसता. हो, हे तर रोजचंच आहे. किंवा जगाच्या पाठीवर कुठेतरी घडलेल्या एखाद्या नकारात्मक बातमीवर आपण स्क्रोल करत राहतो. हे का करतो आपण? सवय झाली ना आता ती. सवय तर आहेच, पण सकाळी उठल्या उठल्या जी ती पहिली 3-4 सेकंदांची शांतता असते, तिथे मेंदूला विचार करायला जागा मिळते. काल झालेल्या चुका, आजची चिंता किंवा भविष्याची भीती हे विचार डोक्यात यायला लागतात. तो विचार येऊ नये म्हणून आपण फोनचा वापर एका पेनकिलर सारखा करतो. आपल्याला त्या क्षणी एक डोपामिन हिट हवा असतो, जो आपल्याला आपल्याच आतल्या आवाजापासून दूर नेईल. बापरे. म्हणजे आपण सोशल मीडियाचा किंवा सततच्या कामाचा वापर अक्षरशः एखाद्या गुंगीच्या औषधासारखा करत आहोत. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे मगाशी मी जे ब्रश करताना व्हिडिओ बघण्याचं उदाहरण दिलं, हो, ते अगदी अचूक होतं. आपण स्वतःच्या बाथरूममधल्या आरशात बघून स्वतःसोबत 2 मिनिटं घालवायलाही इतके घाबरतो की तिथेही आपल्याला बाह्य जगाचा आवाज लागतो. याला अनुभवात्मक टाळाटाळ असं म्हणतात. याचा अर्थ असा की आपल्या आत चाललेले विचार, जुन्या आठवणी किंवा शरीरातील अस्वस्थ संवेदना ह्यांना सामोरं जाण्यापासून वाचण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. आणि सतत व्यस्त असणं हा या टाळाटाळीचा सर्वात सन्माननीय मार्ग बनलाय, नाही का? अगदी. जर तुम्ही म्हणालात की मी खूप बिझी आहे, मला श्वास घ्यायलाही वेळ नाही, तर समाज तुमचं कौतुक करतो. पण त्या बिझी असण्याच्या मुखवट्याखाली आपण अनेकदा एक रिकामं घर, मोडकळीस आलेलं नातं किंवा स्वतःमधला एखादा न्यूनगंड लपवत असतो. तर आपण 2 क्षण थांबून सुटकेचा निश्वास टाकण्याऐवजी लगेच विचारतो की बरं, आता पुढे काय? आपण स्वतःच एक कृत्रिम घाई निर्माण करतो. कारण शांतता ही एका स्वच्छ आरशासारखी काम करते. जेव्हा आपण काहीच करत नसतो, तेव्हा आपला मेंदू एका डिफॉल्ट अवस्थेत जातो. म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा आपण बाहेरच्या जगात लक्ष देत नसतो, तेव्हा आपला मेंदू स्वतःबद्दल, भूतकाळाबद्दल आणि भविष्याबद्दल विचार करू लागतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जसं आपण गाडी न्यूट्रलमध्ये टाकून इंजिन चालू ठेवतो तसं काहीसं. गाडी पुढे जात नाहीये, पण आतली सिस्टीम मात्र पूर्ण वेगात काम करत असते. अगदी अचूक उदाहरण दिलंत. आणि याच न्यूट्रल अवस्थेत मेंदूला ती फाईल्स उघडायला वेळ मिळतो, ज्या आपण दिवसभर दाबून ठेवलेल्या असतात. त्या नको असलेल्या फाईल्स. बरोबर. मग त्या शांततेत असे कठीण प्रश्न समोर येतात, ज्यांची उत्तरं देणं आपल्याला नकोसं वाटतं. मी जे काम करतोय त्यात मला खरंच समाधान मिळतंय का?
ज्या माणसांसोबत मी राहतोय त्यांच्यासोबत मी खरंच आनंदी आहे का? किंवा आता पुढे काय करायचंय आयुष्यात? हो. हे प्रश्न इतके जड असतात की त्यांचा सामना करण्यापेक्षा आपण लगेच तो शांततेचा आरसा फोडून टाकतो आणि लॅपटॉप उघडून आणखी एका कामात डोकं खुपसतो. काम करणं सोपं आहे, पण स्वतःला सामोरं जाणं अत्यंत कठीण. यामुळे मला एका वेगळ्याच गोष्टीची जाणीव होतीये. आपण कामाच्या ठिकाणी तर हे करतोच, पण नात्यांमध्येही आपण या बिझीनेसचा कसा वापर करतो हे बघायला मिळतं. अगदी बरोबर. बऱ्याचदा आपण बघतो की काही जोडपी घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अत्यंत व्यस्त असतात. मुलांच्या शाळा, क्लासेस, बँकेची कामं, किराणा सामान यात ते दोघेही परफेक्ट टीमसारखे काम करतात. पण जेव्हा तेच दोघे कधीतरी एका शांत रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात, तेव्हा त्यांच्यात बोलायला काहीच नसतं. तिथे एक प्रचंड मोठी अस्वस्थ करणारी शांतता असते. कारण लॉजिस्टिक किंवा रोजच्या व्यवहारांबद्दल बोलणं सुरक्षित असतं. लाईट बिल भरलंस का? हा प्रश्न खूप सुरक्षित आहे. हो, त्यात काही भावनिक धोका नाहीये. पण आपल्यात आता पूर्वीसारखं प्रेम राहिलंय का? किंवा तू आजकाल माझ्याशी मनमोकळ का बोलत नाहीस? हे प्रश्न भयानक असतात. त्यांच्यासाठी धाडस लागतं. आणि म्हणूनच आपण कायम व्यस्त राहण्याचा आडोसा वापरतो. म्हणजे लोक खऱ्या अर्थाने संवाद साधण्याची वेळ येऊ नये म्हणून सतत वीकेंडला मित्रांना घरी बोलावतात किंवा पार्ट्यांना जातात. गर्दी असली की एकांतातले प्रश्न विचारावे लागत नाहीत ना? क्या बात आहे. म्हणजे थकव्याचं कारण पुढे करून आपण फक्त शारीरिक विश्रांती टाळत नाही, तर आपण भावनिक गुंता सोडवणं टाळत असतो. नक्कीच. अनेकदा घरी आल्यावर कोणी आपल्याशी मनमोकळं बोलायला आलं तर आपण चिडचिड करून सांगतो की प्लीज आत्ता नको, मी खूप थकलीय, मला फक्त टीव्ही बघू दे. इथे आपण थकलेले नक्कीच असतो, पण तरीही टीव्ही का निवडतो? कारण टीव्ही बघताना शून्य भावनिक गुंतवणूक करावी लागते. बरोबर. आणि इथेच ती तात्पुरती मलमपट्टी होते. आपण त्या अस्वस्थतेला, त्या खदखदणाऱ्या भावनांना काही काळासाठी सुन्न करतो, पण त्या संपत नाहीत. त्या आत साचत राहतात. हो. दिवसभर आपण कितीही कृत्रिम आवाज निर्माण करून त्यांना दाबलं, तरी रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपतं आणि घरात पूर्ण शांतता पसरते, तेव्हा या भावना पुन्हा वर येतात. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. रात्रीची अस्वस्थता. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी हे अनुभवलं असेल. रात्रीचे 2 वाजलेले असतात, आजूबाजूला सगळं शांत असतं. आयुष्यात कोणतंही मोठं संकट आलेलं नसतं, तरीही अचानक मन खूप जड होतं. छातीत एक प्रकारची धडधड किंवा अस्वस्थता जाणवायला लागते. आपण कुशीवर वळमळत राहतो. हे का होतं? कारण दिवसभर जे आपण टाळलं होतं ते आता रात्री आपल्याला गाठतं. बरोबर ना? अगदी बरोबर. कारण रात्री 2 वाजता तुमच्याकडे तो व्यस्ततेचा आडोसा नसतो. कोणी तुम्हाला 2 वाजता ईमेल पाठवत नसतं, तुम्ही उठून झाडू मारू शकत नाही किंवा बँकेची कामं करू शकत नाही. आपण आणि आपले विचार एवढंच उरतं. हो. तुम्ही आणि तुमचं मन एवढेच 2 घटक त्या अंधारात जागे असतात. ज्या भावनांना तुम्ही सकाळी 9 वाजता किंवा दुपारी 2 वाजता फोनच्या स्क्रीनखाली दाबून टाकलं होतं, त्या आता बाहेर येऊन हिशोब मागत असतात. बापरे. जर तुम्ही दिवसा तुमच्या मनाचं म्हणणं ऐकलं नाही, तर रात्री ते मन तुमची झोप उडवून ते ऐकायला भाग पाडतं. हे ऐकताना थोडी अंगावर काटा आणणारी जाणीव होतीये. म्हणजे आपण सतत धावतोय कारण आपण स्वतःलाच भेटायला घाबरतोय. मुखवटे घालून जगायला आपण इतके सरावलो आहोत की जेव्हा मुखवटा काढण्याची वेळ येते तेव्हा तो मूळ चेहरा आपलाच आहे यावर आपला विश्वास बसत नाही. खरंय. पण मग या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? कारण आपण एकदम सगळं सोडून हिमालयात तर जाऊ शकत नाही. आपल्याला EMI भरायचे आहेत, मुलांचं शिक्षण बघायचं आहे, नोकरी करायची आहे. या व्यावहारिक जगात राहून आपण या आतल्या शांततेचा सामना कसा करू शकतो? यासाठी कोणत्याही मोठ्या क्रांतीची अजिबात गरज नाहीये. आपल्याला फक्त काही छोटे क्षण शोधायचे आहेत. दिवसातून फक्त 5 मिनिटांची शांतता पुरेशी असू शकते. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा सकाळी गाडी चालू करता आणि ऑफिसला निघता, तेव्हा सुरुवातीची 5 मिनिटं रेडिओ किंवा गाणी लावू नका. फक्त गाडीचा आवाज आणि रस्त्यावरील शांतता अनुभवा. हे सोपं वाटतंय ऐकायला. किंवा सकाळी जेव्हा कॉफी उकळत असते, तेव्हा ते 2 मिनिटं हातात फोन न घेता फक्त तिथे उभे राहा. पण मग त्या 2 मिनिटात जर तेच त्रासदायक विचार आणि ती अस्वस्थता पुन्हा वर आली तर? कारण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे मेंदू लगेच भूतकाळ आणि भविष्याच्या चिंता समोर आणून ठेवणार. ते सहन करणं अवघड नाही का जाणार? सुरुवातीला नक्कीच अवघड जाईल. ती अस्वस्थता येईल. पण भावना या समुद्राच्या लाटांसारख्या असतात. लाट कितीही मोठी असली
तरी ती किनाऱ्यावर आदळून शेवटी मागे जातेच. बरोबर. आपण आजवर काय करत आलोय? आपण त्या लाटेपासून सतत दूर पळण्याचा प्रयत्न करत आलोय. पण जर तुम्ही तिथे ठामपणे उभे राहिलात, तर तुम्हाला जाणवेल की ती फक्त पाण्याची एक लाट आहे. तुम्हाला थोडं रडू येईल, कदाचित थोडी उदासी जाणवेल, पण ती लाट तुम्हाला संपवू शकणार नाही. आणि एकदा का तुम्ही त्या अस्वस्थतेला स्वीकारून तिच्या आरपार गेलात, की पलीकडेची शांतता मिळते, ती अत्यंत पारदर्शक असते. तिथेच तुम्हाला तुमच्या खऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हे खूपच सुंदररित्या मांडलं तुम्ही. म्हणजे थांबणं किंवा शांत बसणं याचा अर्थ शर्यतीत मागे पडणं असं अजिबात नाहीये. तर त्याचा अर्थ स्वतःला कॅचअप करणं असा होतो. नक्कीच. आपण एवढे पुढे पळत सुटलोय की आपलाच आत्मा कुठेतरी मागे राहून गेलाय. त्याला सोबत घेण्याची ती प्रक्रिया आहे. अगदी. खरी उत्पादकता म्हणजे केवळ वेगाने 10 गोष्टी उरकणं नव्हे, तर ज्या गोष्टी आपण करत आहोत त्या खरंच अर्थपूर्ण आहेत का याची जाणीव असणं. आणि ही जाणीव तुम्हाला बाहेरच्या गोंधळात कधीच मिळत नाही. ती फक्त शांततेतच मिळते. हो, जेव्हा आपण आपला स्वतःचा आतला आवाज ऐकायला सुरुवात करतो, तेव्हा बाह्य जगातील अपेक्षांचं ओझं आपोआप कमी व्हायला लागतं. आपण इतरांना काय वाटेल यापेक्षा मला काय वाटतंय याला महत्त्व देऊ लागतो. हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं की आजपासून माझ्या कामांकडे आणि विश्रांतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे. आपण मानसशास्त्रापासून ते आपल्या नात्यांपर्यंत आणि रात्रीच्या अस्वस्थतेपर्यंत खूप पैलू उलगडून बघितले. होय. या चर्चेने खरंच एका वेगळ्याच पातळीवर विचार करायला भाग पाडला आहे. पण ही चर्चा संपवण्याआधी मला एक विचार सर्वांसमोर ठेवायचा आहे. आपण सगळेच जण कायम इतरांसोबत चांगला वेळ घालवण्याची, त्यांना समजून घेण्याची धडपड करत असतो. आपण चांगले जोडीदार, चांगले पालक किंवा चांगले मित्र बनण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. बरोबर. पण जर आपण स्वतःलाच 5 मिनिटे एका शांत खोलीत सहन करू शकत नसू, जर आपण स्वतःच्याच कंपनीला, स्वतःच्याच अस्तित्वाला इतके घाबरत असू, तर आपण खऱ्या अर्थाने कोणासोबत जगत आहोत? कधीकधी आपण जे दाखवतो तेच आपल्या आत चाललेलं नसतं, पण त्या जाणीवेपासूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते. अगदी मनाला भिडणारा विचार आहे हा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लिफ्टमध्ये एकटे असाल किंवा ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेले असाल आणि तुमचा हात सवयीने खिशातल्या फोनकडे जाईल, तेव्हा फक्त 2 सेकंड थांबा. फोन तिथेच राहू द्या आणि स्वतःला विचारून बघा, मी आत्ता नक्की कशापासून पळतोय? या प्रश्नातच कदाचित खऱ्या शांततेची सुरुवात दडलेली असेल. नक्कीच. अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टींवर आपण इथे नमृत मंथनवर मनमोकळं बोलत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अशाच कथा आणि विचारांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.